आणि या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत जोडले जातील जे बालाजी लाईव्ह टेलिकॉन चे प्रोप्रायटर चिकनकर आहे, त्याच्या समवेत डीजे विजय मोकाशी. हॅलो. फील्ड सेट करत असताना जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं दिली जातील. लक्ष असू द्या, तुम्हाला 4 षटके 20 मिनिटांमध्ये फेकायचीच आहेत. ओके ओके, टाइम सेट. जास्त वेळ घेऊ नका. आता बॉलर अंकुश अंकुश ठाकरे. अंकुश ठाकरेला आपण पाहू शकतो. जयदाश भाग्यवंत स्ट्राईक हँडला पाहू शकतो आपण. नॉन स्ट्राईक हँडला हरीशला. स्तंभविद मांडीवरची वांदियाळी नितीन दादा ठाकरे, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोसरी यांची इथे स्वागत होत असताना. तसेच फुलाजीवारे पहिलाच फटका बॅकफुटला येऊन कलात्मक पद्धतीने खेळू काढलाय. आणि यावेळेस मात्र सुखी ठाकरे धावतायत बॉलच्या मागे. इथे बाउंड्री लाईन लांबडी आहे, मात्र चेंडूला थांबू शकणार नाहीयेत. पहिलाच बॉलवरती ते चौकारणी केली आहे. श्री गणेशा सुरुवात झाली आहे जयदाश भाग्यवंत याची. फुलाजी वारे त्यांच्या समवेत पोलीस पाटील तसेच नितीन ठाकरे आपण पाहू शकतो. पोलीस पाटील अलिगाव यांचं देखील मांडेकरांचं शुभ आगमन आपण पाहू शकतो. होम हा बॉल ऑन साईडला वळवायचा होता, मात्र इथे चेंडू आणि बॅटमध्ये फटका चांगल्याने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने त्याला डीपमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडंसं फंबल झाले. तिसरीचा प्रयत्न चालू आहे ते, आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे दोघांमध्ये. तालमेल जमलं गेलंय. येस नो वेट या गोष्टीचा विचार केला आणि फायनली तिसऱ्या धाब्यासाठी कॉल स्वीकारत असताना हरेश भाग्यवंत आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्यात. जिथे एकही धाव कठीण होती तिथे धावा बनवल्या जातात. म्हणजे म्हणतात ना, क्रिकेटमध्ये धावा बनत नाही, बनवाव्या लागतात. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अंकुशवरती थोडासा हल्ला चढवत असताना ऑन साईडचे फिल्डर आपण डीप मिड विकेटमध्ये एक फिल्डर पाहतो आणि वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर असे जवळजवळ. फर्स्ट स्लिप तयार आहे. बॅकअप पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑन ही फील्ड रचना आहे. आणि इथे बॉल बाहेर जात असताना दर्शवत आहेत. आणि इथे मात्र डेंजर 2 मध्ये धावत असताना रिस्की धाव लेग बायची मिळाली आहे. उपळकात वाढ होईल. पॉवर प्लेचा ओव्हर आहे आणि पॉवर प्लेमध्ये सध्या तरी धावा चांगल्या आहेत. 3 मध्ये 8 बनल्यात आतापर्यंत. पहिल्याच बॉलवरती जी दमदार सुरुवात झाली होती, तो जयदाश पुन्हा एकदा स्ट्राईक केला. कोश सामोरा जाईल त्याला. दरम्यान बॉल, हा बॉल देखील अवेळेस खेळाडू आहे पुढे सरकलाय. चेंडूला थांबवलं म्हणजे काही धावा थांबतील. फिल्डिंग चांगली पाहायला भेटली आपल्या रवी ठाकरे. बॉलवरती वेगाने गेले आणि जाऊन चेंडूला कॅरी केलं. तोपर्यंत फक्त सिंगल, एकापेक्षा जास्त खेळणे. मागील 2 चेंडू अंकुशसाठी चांगले राहिल्यात. त्या ओव्हरमध्ये एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा बनत आहेत. 2 चेंडू अजून फेकायचे आहेत अंकुशला. पाहू शकाल बळंगड 40+ याच्या माध्यमातून ही सध्या तरी स्पर्धा आपल्याला जय महोत्सवा 40+ पालिका यांच्या माध्यमातून आयोजन. वन डे फिनिश स्पर्धा. व्हाईट बॉल ऑफस्टिंगच्या बाहेर जाणारा बॉल होता. खराब दर्शवता त्याला. डबल फिगरमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा. बॉलिंग करतो तिथे. हा बॉल देखील ऑन साईडला उशिराने आले बॉलवरती. बॉल डॉट बॉल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता सुटकेचा श्वास या बॉलवरती अंकुशने गेला. पहिला बॉल चांगला आला, लेन चांगली होती, गती थोडीशी चांगली होती. पडल्यानंतर टॉसही झाला आणि खेळाडू खेळ चुकीचा होते. मात्र हरेश ऑन साईडला उडवायचं होतं, मात्र थोडासा बॅकफुटवरती येऊन खेळा म्हणजे डॉट बॉल आलाय. ऑर्गनाइज टीमच्या विरोधात जय काळेश्वर 40+ आंबे. सध्या तरी सकाळच्या सध्या तरी पहिलीच मॅच आणि फटका चांगला आहे. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढले. यावेळेस देखील चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. सुखी ठाकरे धावतो. थांबवेल का चेंडूला? या वेळेस पाहायचा आहे. चेंडू रोखला गेलाय आणि तोपर्यंत एकूण धावा चौथ्या धावेसाठी
4 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. काय ताळमेळ आहे दोघांनी. आणि ओव्हर इथे पहिला संपला. पॉवर प्लेचा खेळ इथे संपला. एकूण पॉवर प्लेचा खेळ जे काळेश्वरम बी टीमच्या बाजूने राहिलाय. बिनबाद 14 धावा, सावध सुरुवात. तर जयराम भोईर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मस्ट वेलकम. जय मुसोबा चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पिंटू दादा मात्रे शिरडून शिरडून यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मस्ट वेलकम. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मांडीवरची मांदियाळी ही वरचर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. दोन्ही अंड खेळ केला जातो. इथे रवी ठाकरे आलाय बॉलिंग मार्कमध्ये. बिनबाद 14 धाबा. हा बॉल वेगाने मागे आलाय. पाहिजे बॉल बॅटचा कडा. यस, संपाय सिग्नल. दॅट इज गॉन. पंचांशी वाद नको. बॅट कट असेल कारण प्रोफेशनल आपण पाहू शकतो आमचे अंपायर्स. आणि ते जयदासला बाद घोषित केलाय आणि रिओ नाहीये तुमच्या याच्यासाठी. मग माघारी परतावं लागेल. 14 वरती पहिला दे धक्का. टीम जय काशे पोडी प्लस आंबे टीमला. आणि आपण पाहू शकाल मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना. एक मिनिट गेलं थांबा. रविदास थांबा आपण. तर माजी उपसभापती सुरेशदादा पाटील यांचं इथं शुभ आगमन होतंय. त्यांच्या समवेत ॲडव्होकेट सुनील पाटील आणि काही माजी सरपंच बुर्दुल आणि तसेच चिंतामण दादा पाटील माजी सरपंच बुर्दुल या त्रिकोणी संगमाचं इथं. तसेच सुरेश ठाकरे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोसरी या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जय मसोबा शतकास. आम्ही तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. या सर्व मान्यवरांना विनंती असेल पण मंचावरती येऊन विराजमान व्हा. सकाळच्या सत्रामध्ये गेम ऑन करा. दरम्यातील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला बोलवलाय. फ्लिक केलाय. मागे कोणी नाहीये. दूरवरनं खेळाडू धावतोय धावत राहावे लागेल. पाहत राहावं लागेल. चेडू निघून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार.
योगेश भाग्यवंत आला बॅटिंगमध्ये. हे देखील आंबेगावचे एक पदाधिकारी राहिलेत. सरपंच पद त्यांच्याकडे देखील होतं आणि पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आपल्याला योगेश भाग्यवंतच्या बॅटमधनं ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून अगदी खेळाडू रेस करत होता. मला तो अंकुश होता तिथे, मग त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता बॉल. मान्यवरांची मांदी आळी आपण पाहू शकतो. त्रिकोणी संगम आणि त्यांच्या समवेत सुरेशदादा ठाकरे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोसरी, बरीचशी मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रात. हा बॉल ऑन साईडला उडवायचा तर कॅच ची शक्यता नकारता येणार नाही, मात्र खेळाडूने वेट केलं, थांबला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतील. कॅच व्हायला होती, मानत नव्हतं, मात्र इथे ट्रायच केली नाहीये. तोपर्यंत 2 धावा. चांगली सुरुवात आहे. एक खेळाडू बाद झाला असला तरी मात्र आपण धावांचा विचार केला तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे रवी ठाकरे बॉलिंग करतोय. दरम्यान बॉल पुन्हा एकदा यावेळेस कॉन्फिडन्सली बॉलला सोडून दिलं. ऑफस्टिकच्या बाहेर आहे का, त्याची वाईट बॉल, खराब बॉल, भरपूर बाहेर होता ऑफस्टिकच्या बॉल आणि हे दर्शवत असताना अंपायर हा वाईट बॉल आहे. लेफ्ट आर्म हाई बॉल पाहायचा आहे. बॅट कडा आहे का, टॉस झालाय पडल्यानंतर बॉल, डॉट बॉल. ते मग तिला चांगला बॉल फेकलाय. आतापर्यंत एक चांगला ओव्हर आहे पालिगाव टीमसाठी, कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकूण 6 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात, 7 आल्यात. ओहो, वळून मारलाय अंकुश, पुढे सरकला, एका हातात बसला होता शेवटच्या मोमेंटला, सुटला. इथे देखील धावबाची शक्यता निर्माण होऊ शकतो आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. तालमेल चांगला आहे आणि मात्र ऑन साइड मध्ये खेळत असताना चांगली ट्राय केली आणि 2 धावा तरी नक्कीच वाचवल्या. आणि आपण 2 धावा आल्यात. निसटता जीवनदानी म्हणता येईल. संधी नव्याने योगेशला. ओ मागे आलाय बॉल, लॉंग स्टॉफला फिल्डर वेगाने धावतो. आता थांबणार नाहीये बॉल, अगदी समायोजन कक्षाला मानवंदन देणारा कलात्मक चौकार. ओके डीजे डीजे डीजे, 1 मिनिट. स्वामी ठाकरे आपण थांबायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण सर्वांचा सन्मान घेणार आहेत. 27 रन 2 ओव्हरमध्ये, 27 रन, चांगली धावसंख्या. Subscribe now. Waiting for watching. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. निर्णायक 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 ओव्हरमध्ये 27 एक बाद 27 सावध आणि चोख सुरुवात मिळाली आहे 40 प्लस टेक आश्रम टीमला.
समोर दूरवरनं खेचलाय, लॉंग ऑन पुढे सरकला खेळाडू आणि ते मात्र तोपर्यंत दुसरी धाव. हरेश चांगली बॅटिंग करतो. एका बाजूने डिफेन्स क्रिकेट खेळत असताना मागील ओव्हरमध्ये बॅटिंग कलात्मक पाहायला भेटली आपल्याला योगेश भाग्यवंतची. हरीश आणि योगेशची जोडी मैदानावरती खेळत असताना तिसऱ्या ओव्हरला झाली ते सुरुवात. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बॉलिंग मार्कमध्ये पाहू शकतो आपण जॉनी ठाकरे, नामांकित खेळाडू गावदिफाल टीमसाठी आणि सातत्य भरपूर सीझन दिले. सत्यवान लोधे आणि देखील चांगली बॅटिंग केली टीमसाठी. मात्र यावेळेस बॉल चांगला आहे. हे बॉल फेकावं लागतील. 50+ धावा भरपूर महाग पडू शकतात, कारण सकाळच्या सत्रामध्ये मॅचच्या पहिल्या डावात धावा बनल्या तर ते दुसऱ्या डावात थोड्याशा अवघड होतात आणि कठीण होत असतात. आणि ते मात्र डॉट बॉल फेकला आहे. हरीश तयार आहे. हरीशच्या बॅटमधनं आपल्याला अद्यापही मोठा फटका तर पाहायला उशिराने गेला. बॅटचा काढा घेऊन मागे चाललाय बॉल आणि फिल्डिंग चांगली केली आहे यावेळेस. मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्यासाठी धावत असताना हरेश बाद. हरेशला माघारी परतावं लागेल. दुसरा दे धक्का. विकेट ची पतन होत असताना हरेश मैदानाच्या बाहेर. ते मात्र जॉनीला सांघिक यश मिळाले टीमला सध्या तरी. आणि चांगली बॉलिंग करतोय. त्यामध्ये हाय बॉल चांगला आहे. स्लो फेकला. मिडल ऑफ फील्ड धावाची शक्यता नाकारता येणार नाही. डायरेक्टच हिट दिली होती. रवी ठाकरेचं जजमेंट चांगलं आहे. डायरेक्ट हिटनं दिनेश भाग्यवंत एक टार्गेट सेट करणारा मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे आणि डायरेक्ट टार्गेट करत असताना मात्र निशाणा चुकलाय. दिनेशची विकेट महत्वाची असेल सध्या. ही जोडी दोन्ही महत्वाची आहे, कारण सध्या बघितलं गेलं तर योगेश भाग्यवंत यांची बॅट बोलतोय. योगेश भाग्यवंत सातत्य राखलंय जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे टीमसाठी. या खेळाडून देखील बऱ्याचशा मॅचेस मिडल ऑर्डरला येऊन या खेळाडूंनी जिंकून दिलेल्या आहेत. यांचं विक्रम आहे. यावेळेस मात्र जॉनी डॉट बॉल फेकत असताना सुटकेचे श्वास सांघिक टीम बरोबर स्वतःलाही यावेळेस मिळतोय. डॉट बॉल थोडंसं प्रेशर आहे बॅटिंग करणारा फलंदाज योगेशवरती. मागील ओव्हरमध्ये योगेशची चांगली बॅटिंग राहिली. आपल्याला चांगली फटकेबाजी 2 चौकार. आतापर्यंत या डावामध्ये एकूण विचार केला तर 4 चौकार आल्यात. हा फुलटॉस होता. स्लो ओव्हर आहे. पडल्यानंतर ऑफ ब्रेक फिरवताना आणि ओव्हर इथे संपलाय आणि ओव्हरमध्ये एकूण 4 धावा आल्यात. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 बाद 31 धावा. ओके ओके डिझे फास्ट फास्ट घ्या आपण प्लीज, कारण वेल महत्वाची असेल. एकूण 31 रन 3 ओव्हर 31. मदन साखरे आलाय बॉलिंग मार्कमध्ये. शेवटचा ओव्हर फायनलवर टार्गेट सेट करायचे. एकूण 31 बनल्यात. 43 43 धावा देखील
क्रीडांगण आपण पाहू शकता, खूप चांगले क्रीडांगण आहे, ग्राउंड खूप चांगला आहे, मैदानाच्या चौपाऱ्याने दोन्ही एंडनं खेळायला मिळेल, याच्यावरती म्हणजे मॅचेस आपल्याला चांगल्या पाहायला मिळतील. सेट केली आहे, बॅक पॉईंट मागे आहे, लॉंग ऑफ साईडला, ऑन साईडला बॉय टू द बॉल, समोर घरंगळत वेगाने चाललाय बॉल, दूरवरनं खेळाडू पुढे सरकतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. आणि इथे मात्र चौकार पाहायला भेटला दिनेशच्या बॅटमध्ये. दिनेशसाठी हा दरम्यातील बॉल वेगाने ऑन साईडला खेचून मारायचं होतं, पुढे ठेवलाय बॉल, डॉट बॉल, चौकार गेला. नेक्स्ट मॅच आणि तिसगावच्या विरोधात वसार असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आले असेल त्याबद्दल रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये लगेच नाणेफेकी केली जाईल आणि त्या नियमावली स्थिक आहे. दोन्ही टीमने जर उशीर केला तर तुमचा मॅच कमी होऊ शकेल. ओ मनगटी बलावरती ताकदीने खेचून मारलाय ऑन साईडला, पहिल्याच टप्प्यावरही बॉल फ्लाय होत असताना निघून जातोय. काहू कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुढे मॅचच्या दिशेने ओव्हरमध्ये आंबे टीमसाठी चांगली मॅच चालू होता. तर बॉल पुन्हा एकदा, हा बॉल देखील वळत असताना धाव घेण्याची संधी होती, बॉल सुटला होता किपरच्या हातातनं. डॉट बॉल आलाय, 2 चौकार 2 डॉट बॉल. चांगली बॉलिंग होत असताना एकूण 8 धावा आल्या 4 मध्ये. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना जे काय 40 प्लस टीम आंबे, एकूण धावांचा विचार केला तर 39 धावा, 39 वरती धावसंख्या बघतो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डाबातील. हा बॉल मागे आलाय वेगाने आणि या दरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन असेल, आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. आपण बघू शकतो डॉट बॉल आली 2-3 एकूण आणि 2 बाउंड्री आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या आहेत. शेवटचा बॉल 39 बनल्यात. इथनं येणाऱ्या बॉलवरती 1-2 धावा देखील त्या महत्वाच्या आहेत, कारण 40 प्लस टीम्स इथे खेळतात आणि 40 प्लस धावा देखील संघर्षाच्या होऊ शकतात. 39 बनल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल दिनेश, हाही बॉल ऑन साईडला उडवत जात आहे, भेटतो बॉल समोर, एक धाव कंप्लीट केली आणि इथे मात्र 2 धावातील का पाहायचं. यस, आणि उशिराने आला थोडासा दिनेश, आणि 2 धावा इथे येत असताना शेवटच्या मुमेंटला योगेश भाग्यवंत झालाय धाव बाद शेवटच्या बॉलवरती. एकूण धावा अगदी 40 बनल्यात, 40 आणि 40 बन तर टार्गेट असेल येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. ऑर्गनाइज टीम जय मसोबा 40 प्लस पालिगाव टीम समोर सूचना असतील या. तर मान्यवरांचे काही सन्मान आपण घेताना मंचावरती, तर बायको पण वरती आपण करूया बदल. आवाज ऐकूया आपण. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या, आपण उशीर करू नका. तिसगाव आणि वसार आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे नाणेफेकीला. एक इनिंग संपली आहे.
कॅप्टन यायचं नाणीपैकीला दोन्ही टीम तिसगाव आणि वसार. अरुण भाऊ, हो अरुण भाऊ. हॅलो, नमस्कार. या आपल्या मलंगडाच्या कुशीमध्ये ही आपली क्रिकेट संस्कृती आणि या आमच्या या पालीच्या मैदानावर 40+ एक आयोजन, विशेष आयोजन आमच्या या सर्व 40+ टीमने केलेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये ग्रामस्थसुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि हा असा प्रेक्षणीय खेळ बघण्याकरता पंचक्रोशीतून अनेक मान्यवरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करतो श्री सुरेशदादा पाटील, माजी सभापती अंबरनाथ तालुका. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आमचे ग्रामस्थ आणि आमचे 40+ टीमचा जो आयोजक आहे सगळं, त्यांच्या वतीने मी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. घ्या पटापट. शाल आणि सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत, त्याचा तुम्ही यथेच स्वीकार करावा. स्पीड घ्या, एकेकाने रेडी राहा. त्याचबरोबर पुढील नामांकन आहे श्री चिंतामणदादा पाटील, एक ज्येष्ठ उद्योजक. आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ॲडव्होकेट श्री सुनीलदादा, हा ते करतील. आमचे माजी सरपंच सुरेशदादा ठाकरे हे त्यांचा सत्कार करतील. त्याचबरोबर ॲडव्होकेट श्री सुनील पाटील, एक तरुण व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या क्रिकेट प्रेमींना दाद द्यायला उपस्थित राहिलेले आहेत. आपलं सुद्धा आमच्या या पाली ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत. हो, त्याचबरोबर माजी सरपंच, बघा काही गोष्टी राहून जातात, विशेष गोष्टी. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपले शाहूदादा कुठे गेले? शाहूदादा या 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 या. शाहूदादा म्हणजे क्रिकेट विश्वाची एक शान आहे. आपल्या पालीकरांकडे विशेष त्यांचं प्रेम आहे. शाहूदादांकडे बघून असं वाटतं की 40+ काय ते अजून 30 अंडर 30 आहेत असं वाटतो. निश्चितच त्याचबरोबर पिंटूजी पाटील शिरडोन आयोजन आपण करतोय त्याबद्दल ओके ओके ओके. आपण आपल्या मंचावर आपल्या मान्यवरांना सन्मानित करत आहोत. ॲडव्होकेट सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात येते. हॅलो हॅलो. तर ॲडव्होकेट तथा सरपंच सुनीलजी पाटील यांचं सुद्धा मंचावर शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे. त्याचबरोबर पुढील नामांकन, अरे वा, असंच प्रेम राहू दे हा शाहूदादा. शाहू भाऊ झालं ना. शाहूदादा पाटील एक क्रिकेट विश्वाची शान म्हणतो आपण. असंच प्रेम अविरत राहू देत आमच्यावर, सदैव वेळ काढत राहा. आणखी कोणी पाहुणे आहेत का बघा बाजूला. तुम्ही जरी क्रिकेट खेळाडू जरी असाल तरी तुम्ही सुद्धा पाहुणे आहातच, आमच्या लक्षात आहेच. पुढील सामना लवकरात लवकर चालू करा. दुसरा माईक घे. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत वेळात वेळ काढून. त्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांचं सुद्धा, त्याचबरोबर सगळे गावातील क्रिकेट प्रेमी, आजूबाजूचे क्रिकेट प्रेमी यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर हे प्रथमतःच 40+चं आयोजन पाहून आमचे ज्ञानेश्वर दादा
वारे यांनी सुद्धा 500 रुपये दिलेले आहेत आपल्या या पूर्ण टीमसाठी, आयोजकांसाठी. त्याचबरोबर अशोकदादा ठाकरे यांनी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आपला उत्साहाच्या माध्यमातून दिले आहेत. तुमचं दोघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि धन्यवाद सुद्धा. बरं बरं. कुणी जायचं नाही मान्यवरांनी, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण पुढचा सामना चालू करतोय आणि नंतर लगेचच आपलं सुद्धा या ठिकाणी अगदी सन्मानित केलं जाईल. धन्यवाद. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण तर ओवळ्या मॅचच्या दिशेने मात्र पहिल्याच बॉलवरती चौका आल्याने नाणेफेकीचा आपण कॉल करू. इथे बॉलिंग करतो, बॉलिंग मार्कमध्ये कोण आहे बॉलर? अरुण अरुण बांगर. आणि इथे मात्र बिग विकेट, पहिला धक्का अंकुश वसार आणि तिसगाव या दोन टीम मध्ये इथे नाणेफेकी केली जाईल आमचे. ओके डीजे थांबा, डीजे थांबा. माननीय आमचे माजी सभापती सुरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस या मॅचचा. दादांना विनंती असेल या पण आपल्या शुभ हस्ते या आपण दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. लाईव्ह दादा तिकडे घ्यायचे मित्रा, होऊ शकतो आपण. आणि टीम वसारने ती नाणेफेकी जिंकली आणि बॉल फर्स्ट बॉलिंग करणार आहे. होऊ शकतो आपण. पहिला धक्का 4 वरती लागलाय, इथं मात्र बाद झालाय, सुकी राहिलाय. पण डाऊन साइड 41 धावा म्हणजेच हा ही बॉल अरुण बांगर. मी म्हंटल होतं 40+ धावा, नशिबाचा आलेला चौकार. पाली ग्रामस्थांकडून पालीच्या 40+ टीमच्या खेळाडूंसाठी एक ऑफर आहे. प्रकाश दादा ठाकरे बोला. काय प्रति 6 साठी 200 रुपये. आणखी एक धक्का. अभ्यास मात्र सुकी टाकलेला देखील दुखापत देखील त्याला माघारी बघा लागलाय का बघा प्लीज. तर आपण पाहू शकाल माननीय सरपंच जगनदादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये 1000 रुपये असतील. षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक का? 1000च. कोणती हॅट्रिक मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ते सेकंड डाऊन साठी विकेटवरती बॅट्समन येतोय मंगेश 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 पवार. हो इथे मात्र काय बॉलिंग करतोय अरुण. मग नशिबाचा चौकार मिळालाय, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे बागपट टीम पालेगाव. हाही बॉल चांगला आहे, पडल्यानंतर डीप राहतोय. चोरटी धाव घ्या, आज वाईची धाव वेगाने कंप्लीट केली आहे. आता जे काय उरले ते जॉनीलाच करायचं आहे, म्हणजे जानूला विकेटवरती थांबावं लागेल. तिथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या 5, म्हणजे येणारे 18 बॉल 3 ओव्हरमध्ये अजूनही 36. आता ऑस्किन रन रेट वाढली आहे, 12च्या धावगतीने धाव पाठवायचे आहेत. तोपर्यंत वाजवा डीजे.
मंगेशला मात्र ते नॉन स्ट्राईक हँडला आपण पाहू शकतो फलंदाज जॉनीला निर्भर आहे. मॅच चांगली पाहायला भेटेल. योगेश आहेत. योगेश भाग्यवंत. योगेश आलाय बॉलिंग मध्ये आपण पाहू शकाल. मध्ये चेंजिंग करत असताना थोडासा काय गाडी 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 कोणाची आहे थोडीशी काचा. चला एकदम मित्र थांबा थांबा 2 मिनिटं. तर अंडर आपल्यापासून आता मागे आलाय बॉल. शॉटलेग तयार आहे. फिल्डिंग यावेळेस चांगली आहे. पहिल्याच बॉल आहे ना. पहिल्या बॉलवरती इथे आली आहे सिंगल. बॉलिंग मध्ये योगेश आलाय. 6 धावा आणि मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना त्रिकोणी संगम यांच्या माध्यमातून तब्बल आपल्या बुर्दुलगावचे सुनीलदादा पाटील सरपंच तथा ॲडव्होकेट यांनी सुद्धा आपल्या या 40+ आयोजनासाठी आणि केवळ क्रिकेटच्या उत्साहाच्या वतीने 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण टीमच्या वतीनं मी अगदी मनापासून आपला धन्यवाद देतो. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. आणि त्या आणखी एक विकेटची पर्वा झाली आहे. एकामागे एक. आणि दरम्यात सोनू दादा वायले यांचं देखील इथे शुभागमन झालं. मस्त वेलकम. मंगेश बाद झाला. विकेट गेल्या एकूण 3. मात्र जॉनी आहे की विकेटवरती तोपर्यंत आज अशा अपेक्षा जिवंत असतील जे मसवा 40+ पालिगाव टीमच्या. मात्र जो ऑस्किन रन रेट आहे तो या ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाही तर तो भरपूर वेगाने पुढे सरकेल. जयदाश आलाय बॅटिंग मध्ये आपण पाहू शकाल. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल कारण सध्या तरी 6 धावा बनल्यात. लक्ष छोटा आहे 41चा. पुढे 41 धावा बनवायच्या त्या अर्थाने धावा बनू शकतात शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. फायनली एक पार्टनरशिप हवी आहे. शेवटी तुम्हाला एक इथे मात्र आता पार्टनरशिप बनवावी लागेल. विकेटच्या पतन होत राहिल्या तर मात्र हा मॅच गमवावा लागेल जे मसोबा 40+ पालिगाव टीमला. काय झाला. कुठली गाडी आहे. अरे ओके मान्यवरांची 1 मिनिट खेळ थांबवा. रवीन पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र षटकार येईल बाउंड्री आली तरी मॅच चालू होईल. हा बॉल पाहावं लागेल. स्टिकच्या बाहेर आहे. फायनली वाईट बॉल. इथे मात्र वाईट बॉल षटकार आतापर्यंत या मॅचमध्ये पूर्णपणे लागला नाही. मॅचच्या पहिल्या डावात नाही आणि दुसऱ्या डावामध्ये धावा बनवत असताना एक सन्मानजनक स्कोर तोपर्यंत धावाला अतिरिक्त धाव आली आहे. धावपळ एकने पुढे सरकत असताना 7 वरती हा बॉल देखील उशिराने खेळत असताना बॅट्समन जयदास डॉट बॉल प्रेशर देईल. एकेरी धाव. मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. शेवटच्या निर्णायक 2 ओव्हरमध्ये देखील धावा 35-36 म्हणता येतील. मात्र हे डॉट बॉल आले तर तुम्ही तिथे मॅच पूर्णपणे एकतर्फा पाहायला मिळेल. सध्या तरी योगेश चांगली बॉलिंग करतोय. दरम्यान बॉल हा बॉल खेचून मारला. ऑन साईडला गॅप थोडी मोठी आहे. दूरवरनं खेळाडू जयदास पुढे सरकलाय. फंबल झाली आहे आणि चेंडू निघून जातोय. झेल सुटला आणि बॉल निघून जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
ते मात्र चौकार पाहायला मिळाला आपल्याला. नशिबाचा चौकार म्हणता येईल, कारण कॅच होतो जयदास सारख्या खेळाडूकडनं कॅच सुटणं म्हणजे सुईतनं धागा व्हासारखंच आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉल धावा चालू झाला. एखादी अतिरिक्त धाव आली तिथनं मात्र चौकार आला. त्याचबरोबर जयदासचा झेलही सोडला. बऱ्याचशा काही घडामोडी या षटकात आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी धावांचा विचार केला तर एकूण 12 धावा, 41 लक्ष आहे. बॅकफुटला कट केलाय आणि इथे फिल्डिंग चांगली आहे, चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत धाव मिळतो 1. आपण शेवटचा बॉल आहे, 13 धावा आपण बघतोय. अजूनही जवळजवळ 28ची गरज आहे, म्हणजे येणार 13 बॉल 28. मॅच चांगली पाहायला मिळतो. हा फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे. दूरवरनं जयदास धावतो त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर. पहिल्या स्तंभाला जयदास ऑन फाय. जॉनीच्या बॅटमधून आलेला हा धमाका चौकार आणि ओव्हर देखील इथे संपली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. सतरा का 17 येणारे 12 बॉल 24. काय मॅच आहे. रंगधुमाळे आपल्याला पाहायला मिळतोय. एक जयदासने डोकला, त्याच्यानंतर जॉनीच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हटलं होतं जोपर्यंत जॉनी विकेटवरती आहे तोपर्यंत ही मॅच पालिका टीमच्या बाजूने आहे. मॅच फायटिंग पाहायला मिळेल. चला वेळ कमी घ्या. जे काही आंबे टीम देखील दोन्ही टीमला सूचना असतील पहा. भरपूर वेळ होत्या मॅचला आणि नकोच, बरोबर आहे. ब्लॅक स्क्रीन समोर नक्कीच माजी सरपंच सुरेशदत्ता ठाकरे यांच्याकडे देखील 500 रुपयाचं मानधन आपल्याला स्पर्धेसाठी उपलब्ध केलं आहे. त्यांचं देखील मनाच्या ठिकाणापासून स्पर्धेच्या पूर्ण ऑर्गनाइज टीम करा मी सरसे आभार व्यक्त करतो. कोणी जाऊ नका प्लीज. टीमचे खंदे समर्थक, कारण टीम त्यांची खेळतोय सध्या. मॅच फायटिंग पाहायला मिळतो. प्रोफेशनल आपण वेळ कमी द्या खेळाडूंना. आपल्याकडे पण आपला वेळ कमी द्या. आपण कॉल करत राहा. वेळ आपल्याला होणार आहे, लक्ष असू द्या. 12 बॉल 24ची मॅच आहे. येणारी मॅच देखील आपल्याला खूप मोठी मॅच पाहायला मिळेल. या पोलमधली सर्वात मोठी मॅच गावदेवी वसारच्या विरोधात तिसगाव फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सध्या 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. काय मॅच आहे. दाश यावेळेस मात्र बीट झालाय. हरीश भाग्यवंतची अगली वेगळी शैली आहे बॉलिंगची. स्टायलिश खेळाडू आहे, ऑलराऊंडर. बऱ्याचशा टेनिस जगतामधील जय किशन टीमसाठी हा क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. अनुभव भरपूर आहे हरीशकडे देखील. हाई बॉल टप्पा वेट केलाय, ऑनसाईडला बोलवलाय. खेळाडू दूरवरनं धावतोय. बॉल मागे टप्पा पडल्यानंतर नाही म्हणतोय, बॉल निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. इथे मात्र चौकार पाहायला भेटतो आपल्याला. 2 चौकारावरती सध्या मात्र समीकरणामध्ये आपण बघूया. 10 बॉल 20. ओ बॉल बॅटचा कडा घेऊन मागे आणि तोपर्यंत 1 रन येतोय. सिंगल आली आहे. वेगाने खेळायचा होता. जयदास चांगली बॅटिंग करतोय. षटकार मारायचं होतं हे दाखवत असताना समर्थकांना बीट झाले. मागे गेला. मागे फिल्डिंग चांगली पाहायला भेटली आपल्याला. सेकंड स्लिपमध्ये बॉल थांबवला. हरीश प्रेशर आहे मात्र एखादा मोठा फटका यावं लागेल या ओव्हरमध्ये. 19 धावांची अजूनही गरज आहे. समोर खेळ आहे. उंच आलाय हवाई यात्रेत. चेंडू लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार.
ओके ओके. आणि हा मॅच जर जिंकला तर 2000चा पारितोषिक वळवलाय. हवाई यात्रा मोठी आहे, सफरच मोठा आहे आणि पडल्यानंतर तिथे बॉल थांबत नाहीये. बॅक टू बॅक षटकारानंतर आलेला हा दर्जेदार चौकार. मॅच जर जे समीकरण सांग, किती बॉल किती? 7 बॉल 9. 7 बॉल 9. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हरीश कमबॅक करावं लागेल, इथनं मॅच बदलू शकतो. आणि मॅच जर जय मसोबा 40+ पालिका टीमने जिंकली तर नितीन दादा ठाकरे आणि पोलीस पाटील देखील आहेत, त्यांच्याकडे 2000 रुपये तब्बल पारितोषिक असेल. मोठं बक्षीस जॉनसाठी. फुल टॉस पुढे येऊन बॅटवरती, गॅप मोठी आहे. दिनेश धावतोय बॉल मागे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल, मात्र 2 धावा थांबू शकणार नाहीयेत. काय मॅच आहे, तिसरीचा प्रयत्न सध्या करतोय आणि ते पाहावं लागेल. खेळाडू बाद. आउट आहे का बॅट्समन? आउट आहे. थर्ड अंपायर. पंच व्यवस्थित डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर सामना चालू करा. वेळेचा अपव्यय करू नका. 1 शॉट निर्णय आलाय. 1 शॉट मात्र इथे खेळाडूचे पाय. चला अजूनही मात्र ही मॅच आपल्याला चांगली पाहायला भेटेल. येणारे बॉल शिल्लक असतील 6 बॉलमध्ये 8ची गरज आहे. मॅच अजूनही व्हायचा. गेम ऑन करा राजू दादा. तर उमेश दादा ठाकरे यांचे ते शुभ आगमन. मस्त वेलकम. जय मसोबा चषकात 6 बॉल 8. नक्कीच पूर्ण जे आपण स्पर्धेसाठी जे बॉल हे त्याच्यामुळे खेळ आपण खेळतो हे त्यांच्याकडनं उपलब्ध केल्यात. विशेष आभार त्यांचं. आणि सहा बॉल 8ची मॅच आहे. मॅच जर संपवली तर माननीय पोलीस पाटील आमचे नितीन दादा ठाकरे इन्स्ट्रक्टर 6 बॉल 8. जॉनी स्ट्राईक आणला असेल. जॉनीची विकेट महत्वाची आहे सध्या तरी. मॅच जयदाश आहे तर मग आणखी एक नामी संधी आहे जय काशोरंबे टीमला. इथनं 1-2 बॉल डॉट बॉल प्रेशर बनू शकतो. नावात जय आहे मात्र समोर बॉलिंग मध्ये दिनेश आलाय का? दिनेश भाग्यवंत वेगवान बॉलर आहे. 6 बॉल 8 वाचवायचे आहेत दिनेशला. क्षमता आहे दिनेश मध्ये देखील. तर मॅथील बॉल बॅटचा कडा घेऊन मागे आलाय बॉल आणि मागे आले तोपर्यंत सिंगल आली आहे. जॉनी आलाय स्ट्राईक मध्ये. आता जॉनीला एखादा मोठा फटका घ्यावाच लागेल. मॅच खूप चांगली पाहायला भेटली. डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये 5 बॉल 7ची मॅच आहे. हो हो, तिसऱ्या अंपायरची मार्क केली गेली आहे. पिंटू पाटील शाहू दादा जातील ना. शाहू दादा आहेत आपले चॉकलेट मॅन. अनुभवाची क्रिकेटमध्ये मुरलेले अगदी पारंगत आहेत ते आणि सध्या मैदानावरती उतरत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकतो. 5 बॉल 7ची मॅच आहे. दिनेश दरम्यातील बॉल ऑप्टिमाकनी आणि ही कॅच. ही मॅच आहे की कॅच आहे आणि ते जॉनीला मात्र माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन.
आता मात्र 4 बॉल 7ची गरज आहे. काय मॅच आहे, काय फटका होता, मात्र गॅप झाली नाहीये, काय झेल टिपलाय. फिल्डर कोण आहे? अंबाजी भाग्यवंत. हा कॅच नाही, ही मॅच आहे. डावखोर आता चालले, लेफ्ट हँडर मदन आलाय बॅटिंगला. 4-7. एखादा चौकार यावंच लागेल, एखादा डॉट बॉल, आणखी प्रेशर. कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर, योगेश सर नेहमी म्हणत असतात आणि हेच काही सध्या घडत असताना मैदानावरती. 4 बॉल 7ची मॅच आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. एखादा फटका मॅचची हवा काढून टाकेल. जय मसोबा टीमच्या बाजूने हा फासा पलटेल. मात्र सध्या तरी मॅच खूप चांगली पाहायला मिळतो आपल्याला. दरम्यान 4 बॉल 7 बनवायचे आहेत. दिनेश दरम्यातील हा बॉल उशिराने मधन. मात्र आता एक धाव आली आहे. मात्र जयदास एक ऑप्शनच आहे, कारण जयदासच्या बॅटमधून 2 फटके आल्यात, 2 चौकार आल्यात. एखादा फटका मॅच फिनिश होतोय. आणि आत्ता पालीकर कुठे आहेत? षटकारासाठी पारितोषिक असायला हवे. मॅच 3 बॉल मध्ये 6ची गरज आहे. एखादा डॉट बॉल, मॅच पूर्णपणे बॅलन्स. 500 तर लागू झाल्यात. 500चा मानधन त्याने आतापर्यंत कमवलाय आणि मॅच जिंकल तर पूर्ण टीमसाठी 2000 पारितोषिक आहे. आमचे पाटील साहेब आमच्या समवेत जोडतील ते नक्कीच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा आपण आवाज ऐकलाय. मॅच खूप चांगली आहे. दरम्यातील बॉल समोर ऑन साईडला वेगाने पहिली कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे चालू आहेत आणि तोपर्यंत 2 धाबा इथे येतात. आता मात्र मॅचचा पण पूर्णपणे रूप बदलत असताना काय मॅच झाली आहे. पहिलीच मॅच अगदी डेट बॉल पर्यंत येत असताना आता 2 बॉल 4. एखादा चौकार, एखादा डॉट बॉल, बाजी. क्या बात है भाई, किसकी होगी इस मैच में बाजी, कोण मारेगा बाजी, हाच प्रश्न इथे निर्माण होतोय. 2 बॉल 4. जयदास नावात जय आहे, पाटील सरांनी उल्लेख केलाय. मात्र इथे समोर दिनेश आहे. बॉलिंग दिनेशने देखील 6 मध्ये 8 वाचवणं मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत 4 मध्ये 4च झाल्यात. आता निर्णायक शेवटच्या 2 मध्ये 4. दरम्यातील बॉल, हा बॉल खेचून मारलाय दूरवर, कोणी नाहीये. मात्र चेंडू थांबलाय की मॅच थांबली. 2 धाबा, 2 धाबा. एक बॉल 2, 1 बॉल 2. काय मॅच आहे. रंगधुमाळी पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळली. कंपल्सरी आहे, चेसिंग कंपल्सरी नियम आहे तुमचाच. पण पाहू शकतो आता एक बॉल 2 कंपल्सरी आहे. तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सर्वांच्या टाळ्या. कोणी जिंको, स्पर्धा आपली आहे. विजय जय मजोबा चषकाच होईल. शेवटचा बॉल, 2ची गरज. मोरिया आणि ते बॉल आलाय, फिनिश झालाय. डॉट बॉल आहे आणि इथे मात्र ही मॅच पूर्णपणे एका धावेने जय काळेश्वरम टीमने बाजी मारली आहे. मी म्हटलं होतं तो कॅच आहे, जणीच की मॅच आहे. आहे आणि ते मात्र डॉट बॉल निर्णय आलाय अंपायरचा. तर चला मात्र हडलक सेकंड करायची आहे.
जय मसोबा.